ख्रिसमस विषयी उल्हासनगरच्या सिक्रेट हार्ट शाळेमध्ये उत्साहात आणि जल्लोषात ख्रिसमसचं सेलिब्रेशन करण्यात आलं। शाळेच्या मुख्य इमारतीच्या जवळ मोठा ख्रिसमस ट्री उभारण्यात आला होता। शाळेच्या जागेमध्ये छोटंसं तळ बनवून सजावट करण्यात आली होती। अवकाशातून सांता क्लॉज बच्चे कंपनीला भेटण्यासाठी येतो असा देखावा साकारण्यात आला होता। रोपवेच्या मदतीने हा देखावा साकारण्यात आला। यावेळी चेन्नईतल्या महाप्रलयासाठी 25 लाखांची मदत देण्यात आली। नाताळच्या निमित्तानं ठिकठिकाणी जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। वसईमध्ये नाताळनिमित्त कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पोपने दिलेल्या संदेशानुसार यंदाचा नाताळ हा ग्रीन ख्रिसमस ही संकल्पना घेऊन जगभर साजरा करण्यात येतोय। कार्निव्हलमध्ये त्याचेच रंग दिसून आले। लहान मुलांनी निसर्गाच्या विविध रूपाची केलेली वेशभूषा, विविध प्रांतातली वेशभूषा, उंट, बैलगाड्या यांच्यासह सांता क्लॉजनं यावेळी आनंदाचा संदेश दिला। कार्निव्हलच्या फेरीमध्ये पर्यावरणाचं रक्षण करा असं सांगणारा चित्ररथ सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता। मनमाड शहरामध्ये सुद्धा नाताळची जोरदार तयारी सुरू आहे। सर्व चर्चमध्ये नाताळनिमित्तानं सजावटीचं काम जोरात सुरू आहे। चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। घराघरामध्ये सजावटीची लगबग सुरू आहे आणि आता सगळ्यांनाच नाताळाचे वेध लागलेले आहेत। तर पिंपरी चिंचवडमधल्या शाळांमध्ये ख्रिसमसचा फीवर पाहायला मिळतोय। पिंपरी चिंचवडच्या निगडीमधल्या सेंट पीटर स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून ख्रिसमस साजरा करण्यात आला। यावेळी सर्वच विद्यार्थी सांता क्लॉजच्या रंगामध्ये रंगून गेले। नाताळ हा सण एवढा मोठा सण आहे की आमचं हृदय जे आहे ते पूर्ण भरून जातं आणि आम्ही संध्याकाळी रोज इथं येऊन देवाची स्तुती करतो, गाणे म्हणतो आणि देवाचं गौरव करतो। ही शाळा आमच्यासाठी एकदम मंदिरासारखी आहे। या ठिकाणी ख्रिसमस सेलिब्रेशन केलं जातं आणि आज आमच्या मुलांना सांता क्लॉज कॅप देऊन, खाऊ देऊन अनेकांना आम्ही या ठिकाणी मुलांना आनंदित केलेलं आहे आणि मुलं या ख्रिसमसची नेहमीच आठवण करत राहतात आणि जसा तो ख्रिसमस येतो त्यांच्या जीवनामध्ये एक नवा आनंद असतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।